ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत नेम राखी मेकिंग आयडियाज. तर ह्यामध्ये आपण नावाची राखी बनवणार आहोत आज. आपल्याला माहिती रक्षाबंधन लवकरच येतंय आणि म्हणूनच ओखास क्रिएशनवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या राखी बनवत आहोत. आतापर्यंत आपण राखी मेकिंगचे 3 पार्ट बघितलेले आहेत आणि त्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्यांच्या राख्या बघितलेल्या आहेत. तर आज आपण ही जी राखी बनवत आहोत त्यामध्ये आपण अगदी छोटे-छोटे जे सीड बीड असतात त्यांचा उपयोग करून नावाची राखी बनवणार आहोत. त्यासाठी आपलं जे ट्रान्सपरंट कव्हर असतं त्याचा एक छोटा तुकडा आपण घेतला. त्यावर मार्करनी आपलं नाव लिहून घेतलं. जे आपल्याला हवंय ते नाव लिहिल्यावर त्यावर आपण ग्लू लावून घेतला त्या नावाच्या स्पेलिंगवर फक्त. आपला जो ग्लू पेन आहे त्याच्या मदतीने सीड बीड आपण ग्लू लावलेल्या स्पेलिंगच्या लाईन्सवर चिटकवत आहोत. हे जे आपलं ग्लू पेन आहे ते आपण घरच्या घरी एखाद्या पेनाच्या टोकाला किंवा पेन्सिलच्या टोकाला थोडासा ग्लू लावून तयार करू शकता. किंवा जर आपल्याला रेडीमेड हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, बघून घ्याल. तर अशा प्रकारे हळूहळू एक एक सीड बीड आपण ग्लू पेनच्या मदतीने आपले जे स्पेलिंग्स आहेत त्यावर चिटकवत आहोत आणि फक्त स्पेलिंग्सवरच आपण ग्लू लावलेला आहे. एक एक स्पेलिंग आपले कंप्लीट करत करत अशा प्रकारे आपलं नाव तयार होत आहे हळूहळू. आणि बघा, नाव तयार झाल्यावर किती सुंदर दिसत आहे आपलं नाव. आणि असं आपल्याला जे हवं ते नाव आपण करून घ्यायचं आणि तो जो एक्स्ट्रा आपण ट्रान्सपरंट शीट घेतलेली आहे ते कट करून आपलं हे नाव तयार झालेलं आहे. आता त्या नावाच्या सोबत आपल्याला एक दोरी चिटकवायची आहे. तर दोरीसाठी आपण हा एक साधं रीळ घेतलेला आहे. आपल्याला जेही कलर हवं त्या कलरचं रीळ घेतलं आणि त्याचे आपल्याला हवा तेवढा लांबीचे म्हणजे साधारण बांधता येईल अशी दोरी आपण घेणार आहोत, हाताला बांधता येईल अशी. तसे दोरे कट करून घेतले आणि आपल्या नावाच्या मागच्या बाजूला सगळीकडे ग्लू लावून घेतलेला आहे आपण. का? कारण त्या मागच्या बाजूच्या ग्लूवर आपण आपले जे कट केलेले दोरे आहेत ते चिटकवणार आहोत. कसं ते बघूया. 2-3 दोऱ्यांचे एक एक ग्रुप घेतले आपण कट केलेल्या दोऱ्यांचे आणि ग्लूवर अशा प्रकारे एका बाजूला दुसरा ग्रुप दोऱ्यांचा असा आपण ठेवत आहोत. आणि कारण तिथे ग्लू असल्यामुळे ते दोरे आपोआप तिथे चिटकले जात आहेत. तर असं आपल्या नावाला ट्रान्सपरंट शीटच्या मागे एक बॅकग्राऊंड पण मिळाला. आपल्याला जो कलर कॉम्बिनेशन हवा तो कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता. म्हणजे नावासाठी डार्क बीड वापरायचे आणि दोरी जी आहे ती फेंट बीडनी जर घेतली तर आपलं असं कॉन्ट्रास्ट कलरचं नाव तयार होतं. आणि त्यावर थोडंसं वेट ठेवलंय आपण सुकण्यासाठी आणि त्याचबरोबर तो एक बेस आपला वेट ठेवलेला तयार झाला. कारण आपले जे उरलेले धागे आहेत त्याची आपण एक वेणी तयार करणार आहोत. तर त्या उरलेल्या धाग्यांचे 3 भाग करून घेतले समान आणि मग त्याची आपण जशी वेणी गुंफतो तशा प्रकारे वेणी गुंफून आपण दोरी तयार करणार आहोत हाताला बांधण्यासाठी. जशी आपण एका बाजूला दोरी तयार करत आहोत तशीच दुसऱ्या बाजूलाही करणार. आणि अशी वेणी विणून झाली की त्यांची टोकं आपण ग्लू लावून सिक्युअर करणार आणि मग एक्स्ट्रा अनइवन धागे कट करून आपली ही दोरी तयार होणार आहे. तर आजचं हे डिझाईन आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे आपण अशीच नवनवीन मोत्यांच्या राखींची डिझाईन्स घेऊन आलेलो आहोत. त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देत आहे. नक्की बघा. आपल्याला घरच्या घरी असलेलं सामान वापरून तयार करता येतील अशी सगळी डिझाईन्स आहेत. आणखीन याच्या आधी आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सीरीज सुद्धा केली. त्यात सुद्धा आपण घरच्या घरी करता येतील अशीच दागिन्यांची डिझाईन्स बघितली. तर दोन्ही लिंक व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासाठी टाकत आहे, म्हणजे आपण ते बघू शकता. नुकताच आपण ओखास क्रिएशनवर सेविंग सीझन सुरू केलेला आहे. शिवणकामाचा हा सीझन आहे, मालिका आहे. तर त्यामध्ये सध्या आपण हेअर एक्सेसरीज बघत असतो. आपला सेविंग सीझन सुरू असताना खास रक्षाबंधन स्पेशल आपण ह्या राखीज घेऊन आलेलो आहोत. आणि बघा, आपली नावाची राखी घरच्या घरी आपण तयार केलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन.